हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवणार आहोत फुनके, जे खानदेशी मेनू आहे. चला मग त्याला लागण्यासाठी साहित्य: 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 छोटी वाटी मुगाची डाळ. या तिघही डाळी आता आपण पाण्यात टाकूया, म्हणजे पाण्याने धुवून घेऊया. तिघं डाळ मिक्स करून पाण्याने धुवून घेऊया. पूर्वीच्या काळी बाया तोंडाची चव गेली म्हणजे फुनके, कढी असे प्रकार बनवायचे. आता आपल्याला भरपूर प्रकार भेटून जातात, पण पूर्वी फुनके, कढी असे बनवत असायच्या. चला मग आता आपण हे पाणी धुवून काढूया. आता आपण पाणी काढून घेतले. आता परत पाणी टाकून 5 ते 6 तास आपण भिजत घालूया. पाणी टाकून झाकून 5 ते 7 तास भिजत घालूया. आता फुनक्यांमध्ये टाकण्यासाठी लागणारे साहित्य: भरपूर अशी कोथिंबीर, 4 कांदे, जिरं, लाल चटणी, हळद आणि लसूण असे आपण टाकूया. सध्या बाजारात भरपूर कोथिंबीर येत आहे. आता आपण भिजलेली डाळीतले पानं काढून मिक्सरमध्ये टाकली. त्यात जिरं आणि लसूण हे टाकून देऊया आणि जाडसर दळून घेऊया. तुम्हाला दिसत आहे की बॅटर हे कसं आपलं जाडसर आहे. जास्त बारीक दळायचं नाही आणि पाणी जास्त टाकायचं नाही दळताना. अशीच प्रत्येक डाळ जेवढी आपण भिजवली तेवढी डाळीत जिरं, लसूण टाकून जाडसर दळून घेऊया. आता सर्व डाळ दळून झालेली आहे. यात आपण आता कांदा घालूया. त्यानंतर कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण त्यात टाकूया. त्याच्यानंतर आपण लाल चटणी, हळद असं टाकून घेऊया. पूर्ण लाल चटणी, हळद आणि मीठ हे आपण मिश्रणात टाकून घेऊया. एक चमचा तेल टाकून घेऊया. आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचे. मिश्रण हे मस्त खमंग वास येत आहे मिश्रणाचा. लसूण आणि जिरंमुळे खमंग वास सुटला आहे. आता आपण याला पूर्ण मिक्स करून झालं की इडलीचं भांडं घेऊया. इडलीच्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवून देऊ. आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे. आता आपण मिश्रण हे ठेवूया. जास्त दाबायचं नाही, फक्त हलक्या हाताने उचलायचं आणि ठेवायचं. जास्त दाबलं की ते कडक येतील आणि जेवढे आपण हलक्या हाताने ठेवू तेवढे ते सॉफ्ट येतील आणि शिजायलाही मदत होईल. इडलीच्या पात्रातलं पाणी उकळत आलं आहे. आता आपण हे पात्र त्याच्यात ठेवूया. परत दुसरं इडलीचं पात्र ते पण भरून घेऊया. ते पण तसंच ठेवून आता झाकून देऊया. इडलीच्या भांड्यात आपण आता फुनके शिजण्यासाठी ठेवले आहे. ते आता 20 ते 25 मिनटं शिजत घेऊया. आता चला बघूया आपण शिजले का फुनके. अरे वा, फुनके शिजत आले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. चला तर मंडळी, आवडले का तुम्हाला आजचा मेनू फुनके?
बघा किती गरमागरम आहे. काही जण यांना तळून पण घेतात, पण आपण न तळता कढी फुनके खाऊया. गरमागरम कढी फुनके खायला येता यांना? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. थँक्यू. या मग खायला कढी फुनके.